आता गणित माझं सोबती घरात आणि बाजारात या सांख्यिकीचा कसा उपयोग होतो किंवा या प्राप्तांकांचा आपण कसा उपयोग करू शकतो. तर उदाहरण बघा इथे, प्रियाच्या आईने बाजारातून वाटाण्याच्या शेंगा आणल्या. आईने शेंगा सोलण्यास सुरुवात केली. प्रिया जवळच बसून आपला गणिताचा अभ्यास करत होती. तिचे लक्ष सहज आई सोलत असलेल्या शेंगांकडे गेले. काही शेंगांमधून 4 दाणे तर काही शेंगांमधून 7 दाणे निघाले. मग प्रियाने त्यातील 50 शेंगा उचलल्या, त्या सोलल्या आणि त्यातील दाण्यांच्या संख्यांची नोंद घेतली. प्रियाने वाटाण्याच्या शेंगांमधील दाण्यांची वारंवारता सारणी तयार केली. ती कशी केली तिने? दाण्यांची संख्या, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता, म्हणजे साधारण एका शेंगेत किती दाणे असू शकतात याप्रमाणे तिने त्याची नोंदणी केली. मग दाण्यांची संख्या एका शेंगेमध्ये 2 आली. ताळ्याच्या खुणा इथे 5 आणि 3. मग वारंवारता आली 8. त्याचप्रमाणे दाण्यांची संख्या 3 आली. मग इथे 5, 5, 5 म्हणजे 15. याप्रमाणे तिने दाण्यांची संख्या, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता याप्रमाणे तिने ते नोंदवलं. त्याची वारंवारता आली n बरोबर 50. मग इथे काही शेंगांमध्ये 4, काहींमध्ये 3, काहींमध्ये 2, काहींमध्ये 8, काहींमध्ये 7 6, 5 अशाप्रमाणे ते दाणे आले. आई, तू सोललेल्या शेंगांमध्ये किती सरासरी दाणे निघाले हे काढता येईल का? मग प्रिया म्हणाली, या 50 संख्यांची बेरीज करून बेरजेला 50ने भागायचे ना, किचकट काम आहे. आई, आपण ते काम सोपं करू. वारंवारता सारणी 2 दाणे किती शेंगांमध्ये, 3 दाणे किती शेंगांमध्ये माहिती इत्यादी माहिती आहे ना? प्रिया म्हणाली, हो. 2 दाणे 8 शेंगांमध्ये, 3 दाणे 15 शेंगांमध्ये, 4 दाणे 12 शेंगांमध्ये वगैरे माहिती आहे. आता आलं लक्षात. 2 गुणिले 8, 3 गुणिले 15, 4 गुणिले 12 असे करून असा गुणाकार करून त्याची बेरीज केली तरी त्या 50 संख्यांची बेरीज मिळेल. मग 7 लहान गुणाकार व त्यांची बेरीज करणं जरा सोपं आहे ना? खूप मोठी सामग्री असते त्यावेळी वारंवारता सारणीचा असा उपयोग होतो. मग प्रिया म्हणेल, मग एकूण प्राप्तांकांची बेरीज 206 आली, म्हणून सरासरी 206/50 बरोबर 4.12 एवढी आहे. मग आई काय म्हणते त्यावर? कोणत्याही शेंगेमध्ये वाटाण्याचे दाणे पूर्ण संख्येतच असतात, पण सरासरी ही अपूर्णांकात येऊ शकते. येथे प्रत्येक शेंगेमध्ये साधारण 4 दाणे आहेत असे म्हणता येईल. आता हे मला समजले. प्राप्तांकांचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्याच्या खुणांचा वापर करता येतो. खुणांची संख्या वारंवारता दाखवते. अशा प्रकारच्या सारणीला वारंवारता सारणी म्हणतात. प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठी होतो. सराव संच 55.